करिअरचा गोंधळ हा आजच्या डेटमधला इतका मोठा प्रश्न आहे ना, की या प्रश्नाच्या मागे लागून लागून आणि या प्रश्नाचं उत्तर मिळता मिळता आपलं वय वाढत चाललंय आणि आपला टाइम हा खूप मोठ्या प्रमाणात वेस्ट होतोय. करिअर नेमकं कुठलं चूज करायचं काहीच समजत नाहीये. क्लॅरिटी येत नाहीये, की नेमकं इंटरेस्ट तरी माझा कुठल्या गोष्टीमध्ये आहे. अगदी याच चक्रव्यूहमध्ये मी पण अडकलेलो होतो आणि या गोष्टीतनं मी कसा बाहेर निघालो हे थोड्याच वेळात तुम्हाला आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल. मोस्ट ऑफ दी जी युवा पिढी या व्हिडिओला बघत आहे, हे सगळेजण ह्या गोष्टीमधनं गेलेले असतील किंवा आत्ता या गोष्टीमधनं ते सफर करत आहे. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये याच मुद्द्यावरती. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक शेलार आणि तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला याच प्रकारचे व्हिडिओ तुमच्या फोनमध्ये येत जातील. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण ना या व्हिडिओमध्ये काही पॉईंटच्या हिशोबाने बोलणार आहोत. तर मी तुमच्यासमोर काही मुद्दे मांडणार आहे आणि या मुद्द्यांतून तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील की तुम्हाला कशा प्रकारे या गोष्टीतनं बाहेर निघायचं आहे. तर मुद्दा नंबर 1, सगळ्यांचं ऐकण्याची काहीच गरज नाहीये. तुमचे फ्रेंड्स, फॅमिलीज, रिलेटिव्स, भाऊ बहीण जे तुम्हाला सांगतायत. परत एकदा मी एक गोष्ट क्लिअर करतो, मी तुम्हाला असं म्हणत नाहीये की मित्राचं, मैत्रिणीचं, भावाचं, बहिणींचं किंवा आपल्या घरातल्या मोठ्यांचं तुम्ही ऐकू नका. मला तुम्हाला हे सांगायचंय, कोणाच्याही खाली प्रेशराईज होऊ नका. कारण त्यांची तिथे चूक नसते. ते तुम्हाला चांगल्या गोष्टींसाठी सांगत असतात. तुमचा भाऊ किंवा बहीण तुम्हाला चांगलं सांगत असते की बाळा, ह्या क्षेत्रामध्ये तू प्रगती कर, नक्कीच तुला यश मिळणार. बट जे बाळ असतं म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो आणि त्या कारणामुळे तुम्ही नंतर तुमच्या घरच्यांनाच, भाऊ बहीण आणि तुमच्या घरच्यांना, आईवडिलांना तुम्ही दोष देता की माझी इच्छा नसताना तुम्ही मला त्या गोष्टी करायला लावल्या. क्लॅरिटी ही कधीच नसते पहिल्यांदा तरी. तुम्हाला ही क्लॅरिटी नंतर येते. स्टार्टिंगला कन्फ्युजन असणं हे नॉर्मल आहे, ठीक आहे. याचा अर्थ हा नाही की यामुळे तुम्हाला उद्या क्लॅरिटी येणार नाही. मुळीच नव्हे. तुम्हाला सुरुवातीला कन्फ्युजन हे नक्कीच होणार आहे. तुझी जी जर्नी आहे ती अगदी वेगळी आहे आणि या गोष्टीला तू ॲक्सेप्ट कर. तुझा टाइम स्पॅन वेगळा होता. तू वेगळ्या वेळेत जन्म घेतलेला आहे. तुझे इंटरेस्ट हे वेगळे आहे. तो इंटरेस्ट तू ओळख. आता हे इंटरेस्ट कसे ओळखायचे हे पण मी तुम्हाला काही वेळातच सांगणार. यानंतर दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे स्वतःला एक प्रश्न विचार. प्रश्न म्हणजे कसा, असं बसल्या बसल्या नाही. आरशात जा आणि स्वतःला एक प्रश्न विचार की असं काय आहे की जे मी सुरुवात केल्यानंतर कमीत कमी 5 ते 10 वर्ष ती गोष्ट मी करू शकतो, जेणेकरून मला इथं पैसा मिळणार. बरोबर. तर त्यामुळे अशी एखादी इंटरेस्टिंग गोष्ट शोध तुझ्या लाईफमधली की ज्या थ्रू तुला मजा पण येते. म्हणजे ती गोष्ट करताना तुला बोरिंग नाही वाटलं पाहिजे आणि तीच गोष्ट तुला येत्या 5 ते 10 वर्षामध्ये इतका पैसा तरी कमवून देईल की ज्याने तू तुझे स्वप्न पूर्ण करू शकतो किंवा एक नॉर्मल तुझी लाईफस्टाईल तू बिल्डअप करू शकतो. या गोष्टीवरती नक्कीच विचार करा आणि यावरती सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचे इंटरेस्ट. तुमचा इंटरेस्ट हा कुठल्या गोष्टीमध्ये आहे, स्वतःला त्यामध्ये पूर्ण ओतून द्या आणि यामधनं नक्कीच तुम्हाला समजेल की माझा इंटरेस्ट या गोष्टीमध्ये चाललेला आहे. तिसरा मुद्दा, कंपॅरिझन. तू जर तुलना करत असशील इतरांशी, आपल्याशी, ठीक आहे, तर इथे तुझं काहीच होणार नाहीये. कारण जर तू इंस्टाग्रामवरती रील्स पाहतोय, लोक मोठे मोठे बंगले घेत आहेत, लोक मोठे मोठे कार्स घेत आहेत, मोठे मोठे मोबाईल्स घेत आहेत, आयफोन्स घेत आहेत, लाईक दॅट, तर लोकांचं सक्सेस तर त्या ठिकाणी दिसतंय, बट त्या सक्सेसच्या मागची जी स्टोरी आहे ती कुणी सांगत नसतं, ठीक आहे. त्यामुळे तुला फक्त एवढंच वाटतं की अरे याच्याकडे किती छान मोबाईल आहे, याच्याकडे किती छान याची लाईफस्टाईल आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुला दिसतात, बट त्याच्या मागची क्लॅरिटी तुला माहीत नसते. कारण त्यांचं जे स्ट्रगल असतं ते पण माहीत नसतं. बऱ्याच वेळा तो दिखावा पण असतो, तो मुद्दा वेगळा आहे, पण त्याच्या मागचं जे स्ट्रगल आहे ते स्ट्रगल तुला माहीत नाहीये. तू फक्त त्यांचं सक्सेस पाहतोय. बरोबर. त्यामुळे स्वतःशी त्यांचं कंपॅरिझन करू नको. याआधी असे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स नव्हते काही वर्षांपूर्वी. त्यावेळेस लोकांनी त्यांचे आयुष्य चांगले चांगले घडवलेले आहेत आणि तेच लोक आता ह्याच इंस्टाग्रामवरती येत आहेत, अशा साऱ्या प्लॅटफॉर्म्सवरती येत आहेत आणि तुम्हाला या गोष्टी दाखवत आहेत आणि तिथून तुम्ही डिस्ट्रॅक्ट होत आहेत. कारण तुमच्यासमोर मल्टिपल असे इमेजेस येत आहेत, मल्टिपल व्हिडिओज येत आहेत. प्रत्येकाची सक्सेस स्टोरी ही वेगळी आहे. त्यातनं तू नक्कीच इन्स्पायर हो, पण त्यांच्या मागे जाऊ नको. कारण तुझी लाईफस्टाईल वेगळी आहे, तुझे इंटरेस्ट वेगळे आहे. तर त्यांच्या इंटरेस्टला तुझे इंटरेस्ट समजून त्यांना पकडू नको. एकच करिअर ना परफेक्ट नसतं. मला सांगायचं असं आहे की जर तुला आज वाटतंय की मी माझं करिअर चेंज केलंय,
याचा अर्थ असा नाही की तू अपयशाच्या दिशेने चाललेला आहे. आता याच्यावरती मी एक चांगलं उदाहरण तुला देऊ इच्छितो. जसं की बरेच जण MPSC UPSC ची परीक्षा देतात. तुम्हाला माहिती असेल, काही जणांना 2 ते 3 वर्षामध्ये यश मिळून जातं. ते चांगल्या ठिकाणी जॉबला लागतात. चांगल्या ठिकाणी त्यांची अधिकारी लेव्हलची जी काही त्यांना पोस्ट आहे ती मिळून जाते. बरोबर. पण बरीच असे मित्र आणि मैत्रिणी आहेत की जे 5-5, 10-10 वर्ष कंटिन्युअसली MPSC UPSCचं प्रिपरेशन करतात. अर्थातच ते पूर्ण MPSC UPSCला त्यांचं जीवन समजून बसतात. एक लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे काही करिअर्स आहेत ना, हे तुमचे फक्त पार्ट ऑफ लाईफ आहेत. यांना तुम्ही लाईफ बनवू नका, यांना तुम्ही आयुष्य बनवू नका. जर तुम्ही 5 ते 10 वर्ष त्यासाठी देत असाल MPSC UPSCसाठी आणि तुम्ही नोकरी मिळवणार कधी, तर तुम्ही त्या नोकरीची मजा घेणार कधी, बरोबर? त्यानंतर तुम्ही आयुष्य जगणार कधी, तर यामध्ये तुमचं पूर्ण आयुष्य निघून जाईल. आयुष्य काय आपल्याला अनलिमिटेड मिळालेलं नाही, बरोबर? आयुष्य आपलं इतकंच आहे. त्यात जर आपण इतका वेळ जर MPSC UPSCमध्ये जर देत असेल, तर मग तुम्ही लाईफ जगणार कधी, बरोबर? त्यामुळे एक ठरव की जर मला या क्षेत्रामध्ये मी माझे 5 ते 10 वर्ष इन्व्हेस्ट करून सुद्धा मला जर यश मिळत नसेल ना, तर तुझं जे करिअर आहे चेंज कर. चेंज कर म्हणजे असं नाही की बाबा तू चेंज केल्यानंतर तुला ते अपयश मिळेल. काय सांगता येतं की ते करिअर तुझ्यासाठी बनलंच नाही. तर तू दुसऱ्या क्षेत्रामध्ये उतर. दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुझे परिश्रम तू दे. तुझे एफर्ट्स त्या ठिकाणी दे. नक्कीच त्या क्षेत्रामध्ये तुला यश मिळणार. त्यामुळे एकच गोष्ट कधी परफेक्ट नसते. मल्टिपल टाइम्स वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून बघ. नंतर गोष्ट येते स्किल्सवरती. आता बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस आपल्या ज्या स्किल्स असतात, जसं की तुम्हाला माहिती असतं की स्किल्स हे खूप महत्त्वाचे असतात. जर स्किल्स तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला व्हॅल्यू आहे. डिग्रीला व्हॅल्यू नाही, बरोबर? जेवढे तू जास्त तुझे स्किल्स बिल्डअप करशील, तर तू आज त्या स्किल्सच्या मदतीने इतर कुठल्याही गोष्टी तू करू शकतो. तुला जे हवं ते तू साध्य करू शकतो, बरोबर? गरजेचं नाही की तू जर फक्त कम्प्युटरचे स्किल्स जॉब करण्यासाठी जर तू मिळवलेले आहेत, तर फक्त तुला जॉबच मिळणार. गरजेचं नाहीये. तू तेच कम्प्युटरचे स्किल्स बाहेर पण वापरू शकतो, स्वतःसाठी वापरू शकतो, स्वतः स्टार्टअप करू शकतो. स्मॉल स्टार्ट कर. गरज नाहीये की भाई मोठं काहीतरी स्टार्ट करायचं मला, की म्हणजे मी आता काहीतरी खूप मोठं काहीतरी स्टार्ट करणार आहे. अर्थातच तो तुझा एंड गोल आहे. बट सुरुवात करताना स्मॉलने स्टार्ट कर. जेणेकरून तुला त्या गोष्टीमध्ये क्लॅरिटी येणार, बरोबर? समजा तुझ्यासमोर 5 गोष्टी, तर त्या 5 गोष्टींमधनं आधी एक गोष्ट ट्राय कर. एक गोष्टीमध्ये परफेक्ट बन, दुसऱ्या गोष्टीमध्ये परफेक्ट बन. असं करता तुझ्या त्या 5 गोष्टी पण तुला अचीव्ह होतील. आणि डेली बेसिसवरती तुला इम्प्रूव्ह करायचं. रोज मी नवीन काय शिकू शकतो, रोज नवीन मी काय इम्प्रूव्ह करू शकतो. एक चार्ट बनव. त्या चार्टवरती जे काही तू शिकत आहेस XYZ त्याचं नाव लिही. त्याचा पुढे वरती प्रोग्रेस रेशो लिही की 100%. आणि त्यामधनं तू डेली बेसिसवरती किती पर्सेंट तू शिकत आहेत, किती पर्सेंट स्वतःला तू इम्प्रूव्ह करत आहेस, या गोष्टी तू नोट डाऊन कर. जेणेकरून तुझ्या लाईफमध्ये ती क्लॅरिटी येणार आणि तेवढं तू डिसिप्लिन राहशील. आपलं माइंड एवढं स्ट्रॉंग नसतं. अर्थातच स्ट्रॉंग असतं, बट एवढं पण नाही की तुम्ही 2 दिवसापूर्वी जे एखादं काही खाल्लं असेल ते तुमच्या लक्षात राहणार आहे. असं तर नाही ना. त्यामुळे डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी तू चार्ट बनव. तुझी एक नोटबुक बनव. त्या डायरीमध्ये त्या सगळ्या गोष्टी नोट करून ठेव की डेली बेसिसवरती मी काय प्रोग्रेस करतो. जेणेकरून ती गोष्ट तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एकदम फिट होऊन जाईल. कन्फ्युजन जे असतं ना मित्रा, ते कधीच क्लिअर होत नसतं. त्या गोष्टीवरती तुला ॲक्शन घ्यावी लागते, बरोबर? आता एक सोपं स्वतःसाठी एक क्वेश्चन कर. एक स्वतःला प्रश्न विचार. आता हे बघ, हे तुलाही माहिती आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. जर काही केलंच नाही, तर काही होणारच नाहीये, बरोबर ना? जागेवर बसून राहिलास तर कोणी तुला त्या ठिकाणी स्वतःहून येऊन पैसे देणार नाही किंवा तुझं पोट तो भागवणार नाही, बरोबर? स्वतःलाच करायचे. हातपाय स्वतःच चालवणार आहे आणि ह्याच हातपायला चालवून तू तुझे गोष्टी तू मिळवणार आहेस, बरोबर? एवढं तर माहिती आहे की काही न केलं तर काही नाही होणार. मग काहीतरी तर करून बघ. उतर कुठल्या तरी क्षेत्रामध्ये. थोडा वेळ दे प्रत्येक क्षेत्राला. इंटरेस्ट हा लगेच येत नसतो, बरोबर? इंटरेस्ट काय असा मेसेज नाही की तो आपल्याला वरतून युनिव्हर्स थ्रू आपल्या डोक्यामध्ये येतो की बाबा हे बघ तुझा आता ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, तू ते स्टार्ट कर. इंटरेस्ट म्हणजे काय असतं की तुला कुठल्या तरी एका गोष्टीला थोडा तरी वेळ द्यावा लागतो. ज्यावेळेस तू थोडा वेळ त्या गोष्टीसाठी देशील आणि जर तुला त्या गोष्टीमधून आनंद मिळतोय, आनंद मिळण्यापेक्षा जर तुला त्यातनं अर्निंग होते, तर ती गोष्ट तुझ्यासाठी बनली मित्र आणि तोच तुझा इंटरेस्ट आहे. अगदी हीच गोष्ट मी माझ्या लाईफवर सुद्धा अप्लाय केलेली आहे. मी पण बऱ्याच अशा गोष्टी माझ्या लाईफमध्ये ट्राय करून बघितल्या. जसं की आता मी कॉन्टेंट क्रिएशन करतोय. कॉन्टेंट क्रिएशन ही माझी आवड आहे. मला आवडतं व्हिडिओज बनवणं, कॅमेरासमोर बोलणं, बरोबर? तर हा माझा एक इंटरेस्ट आहे. तर तो पण मी फॉलो करतोय. त्यासोबतच मी इतर काही गोष्टींमध्ये जॉब पण करतोय, बरोबर? तर इंटरेस्ट अशी काही स्पेसिफिक एक गोष्ट नसते, मल्टिपल गोष्टी असतात. तर तू तुझे सोर्स समज की या सोर्समधनं मला आनंदही मिळतोय, मला ही गोष्ट करून बोर तर नाही होते आणि सोबतच मला या गोष्टीमधनं पैसाही मिळतोय, बरोबर?
तर ही गोष्ट तुझ्या लाईफवरती तू अप्लाय कर. आणि या गोष्टीतून तुला एक गोष्ट क्लिअर होईल की स्मॉल ॲक्शन इज द बिग क्लॅरिटी. ती क्लॅरिटी तुझी इथे कम्प्लीट होईल. चुकीच्या डिसिजनला तू घाबरू नकोस. प्रत्येक वेळेस परफेक्ट डिसिजन नसतो. अरे तू माणूस आहेस, माणसाकडनं चुका होतात, बरोबर. जर तू उतरशील, चुकशील, तर तुला समजेल ना की बाबा मी इथे चुकलोय किंवा ही गोष्ट माझ्यासाठी नाहीच आहे. त्यामुळे कुठलाही डिसिजन घेण्यापूर्वी ना डिसिजन हा झालाच पाहिजे, भले तो चुकीचा का असाना. मी करिअर दृष्ट्या बोलतोय, बाकीच्या गोष्टींमध्ये मी जात नाहीये. आपण व्हिडिओ करिअरवरती बनवतोय, दॅट्स वाय करिअर दृष्ट्या जो तुला डिसिजन वाटतोय तू घे. विचार नको करूस की या गोष्टीमध्ये जर मी उतारलो तर मला सक्सेस मिळणार की अनसक्सेस मिळणार. तू उतर. काय सांगता येतं की तोच डिसिजन तुझा परफेक्ट डिसिजन असू शकतो. तीच चूक तुला यशाच्या मार्गे घेऊन जाऊ शकते. तर ती चूक नसून तुझ्यासाठी क्लॅरिटी बनणार, ती चूक नसून तुझ्यासाठी परफेक्शन बनणार. त्यामुळे डिसिजन्स घ्यायला घाबरायचं नाही. ती आपली जबाबदारी आहे, तर ती आपण जबाबदारीनेच घेतली पाहिजे. त्यामुळे डिसिजन्स ऑलवेज परफेक्ट असतील ही गॅरंटी नाही. डिसिजन्स कधी कधी चुकीचे पण असू शकतात आणि तेच चुकीचे डिसिजन्स तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जातात. मित्रा, वाईट वेळ जी असते ना ती कायम तुमच्यासोबत नसते. तुम्ही आता स्ट्रेसमध्ये आहात, तुम्ही आता प्रेशरमध्ये आहात, पण ही जी गोष्ट आहे ना ही गोष्ट तुमच्यासाठी स्ट्रेंथ बनते. म्हणजेच तुम्ही जो आता स्ट्रेस झेलत आहात, तुम्ही जो प्रेशर झेलत आहात, काय सांगता येतं की भविष्यात तुमच्यावरती अजूनही स्ट्रेस असू शकतो. ठीक आहे, तर ती स्ट्रेस झेलण्याची जी क्षमता असते ती तुमच्यामध्ये आत्तापासून बिल्ड होते. कारण आपण आपल्या लाईफमध्ये अशी कुठली मोठी ॲक्शन घेतच नाही की जेणेकरून आपल्याला तो जो त्रास असतो तो त्रास झेलणे इतकी क्षमता आपल्यामध्ये असते. त्यामुळे आत्तापासून जर तू स्ट्रेस आणि प्रेशर झेलण्याची जर तू सवय लावून घेशील ना, तर तुला तर ते 100% याच्यामागे तुला यश मिळणारच. आणि पुढे जाऊन किती जरी मोठी गोष्ट तुझ्या लाईफमध्ये घडली ना, तर त्यावेळेस तू बिलकुल मागे बघणार नाही. तुला एक गोष्ट माहिती असेल की याच्या आधी पण मी अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत की ज्यामध्ये मला खूप जास्त प्रेशर आलं आणि खूप जास्त स्ट्रेस आला, तरी पण मी त्या गोष्टीतनं ओव्हरकम केलंय. वाईट फेज जी असते ती कायम आपल्यासोबत नसते. ही जस्ट एक स्ट्रेंथ आहे. स्ट्रेंथ तुझी बनणार आहे आणि ही स्ट्रेंथ तुला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे बसून राहू नको मित्रा. शेवटला मी एवढंच तुला सांगू इच्छितो, जे वाटेल ते तू कर. थोडं स्टार्ट कर. ठीक आहे. अभ्यास करतोयस तर अभ्यासामध्ये थोडा वेळ दे, थोडा इंटरेस्ट घे. कॉन्टेंट क्रिएशन आवडतं, कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट कर. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामध्ये तू उतर. उतरल्याशिवाय कुठलीच गोष्ट आपल्याला समजत नसते, जोपर्यंत आपण त्यामध्ये डीप डाईव्ह जात नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ द्या. बसून राहू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्यांच्या लाईफमध्ये थोडी क्लॅरिटी येईल. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.